फूड बिझनेसमध्ये येण्या अगोदरच जर या गोष्टी माहिती असत्या तर एवढं नुकसान नसतं झालं. नक्की काय विषय झाला आहे ते लास्टपर्यंत बघा. आपण आता कन्सल्टिंगमुळे लई ठिकाणी फिरतो, भेट देतो, तर त्यातलाच एक अनुभव आहे हा. एका कपलने व्हेज हॉटेलचा प्लॅन केला आणि सुरू पण केलं, पण वर्ष झाली तरी काय फायदा होईना म्हणून आपल्याला बोलवलं होतं. तिथं गेल्यावर कळलं की हॉटेलचं तर बॅकग्राऊंड नव्हतंच, दोघांना पण पुरेशी माहितीही नव्हती. पैसे होते म्हणून इंटिरियर डिझायनर त्यांनी हायर केलं आणि जो हायर केला तो पण हॉटेलचीच माहिती नसलेला. 65 लाख रुपयाला टाकला त्यांना आणि घरच्या किचनचं कसं वुडन कपाट वगैरे असतात तसंच किचन सेटअप केला त्यांनी. मी तर ऐकून डोक्यालाच हात लावला, कारण एवढ्या पैशात 100-150 लोकांचं चांगलं हॉटेल होऊ शकतं. त्यांनी फक्त 40 ते 50 लोकांचं केलं आणि किचन सेटअप हा पूर्ण SS म्हणजे स्टेनलेस स्टीलमध्ये असेल तर जास्त चांगला, तो जास्त टिकतो. लोक पैसे वाचवायला जातात आणि लोखंडी किंवा वापरलेले टेबल घेऊन येतात, ते लवकर खराब होतात. अशा लय गोष्टी आहेत ज्या आधीच पूर्ण माहिती असेल तर चांगलंच आहे ना. आणि मी कोर्समध्ये यासारख्याच सगळ्या गोष्टींची माहिती सगळ्यांना देत असतो, कारण नंतर जाऊन कोणाचं नुकसान नको व्हायला. आता एका बॅचचा प्लॅन सुरू आहे, कोणाला जॉईन व्हायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपवर. चला भेटूयात पुन्हा, तोवर फॉलो करायला विसरू नका.